बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा मी चुकले मी चुकले. गेले अनेक दिवस MS इंजिनिअरिंग कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जोरात तयारी सुरू होती. मिलिंद दरवर्षीप्रमाणे संगीत विभागाचा प्रमुख होता. तो एक उत्तम गायक व वादक असल्यामुळे संगीताची सर्व जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. त्याचे वडील व आजी प्रसिद्ध गायक होते. त्यांनी लहानपणापासून त्याला संगीताचे धडे दिले होते. मिलिंद छान गायचा. संगीताच्या त्याने परीक्षाही दिल्या होत्या. परंतु त्याला संगीतात करिअर करायचे नव्हते. अमेरिकेला जायचं त्याचं स्वप्न होतं. कॉलेजात आला तशी त्याला गिटार आवडू लागली. मग त्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि त्यात शिक्षण घेतलं. परीक्षा दिल्या. स्वतः रचना करून हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन निर्माण करून वाद्यवृंदाचे कार्यक्रम सादर करू लागला. हे करीत असताना अभ्यासाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. त्यासाठी तो अहोरात्र मेहनत करीत होता. केवळ सुट्टीत आणि कॉलेजच्या कार्यक्रमात भाग घेऊन स्वतःची संगीताची हौस भागवित होता. याच वाद्यवृंद कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची व ईशाची ओळख झाली. शांत, अबोल, गहिऱ्या डोळ्यांची थोडीशी अबोल ईशा कॉलेजात नवी होती. सुंदर व हुशार असल्यामुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होती. ती व्हायोलिन वाजवायची. ती आपल्या वाद्यवृंदात असावी असं मिलिंदला फार वाटायचं. ती कुणाला दाद देत नव्हती. तिच्याकडून होकार मिळवणं कठीण होतं. मग अनेक युक्त्या करून ओळखीचा वशिला लावून त्यानं तिचा होकार मिळवला. ती वाद्यवृंदात सामील झाली. परंतु तिचे वाजवणं मिलिंदला फारसं पटत नव्हतं. ती तेवढी पटाईत नव्हती, परंतु मनापासून प्रयत्न करीत होती. व्हायोलिन वादकाकडून धडे घेत होती. तिचं वाद्यवृंदात असणं हेच मोठं आकर्षण होतं. कार्यक्रम जसा जवळ येऊ लागला तशा तालमी वाढू लागल्या. मिलिंदच्या सूचनेप्रमाणे ईशा मन लावून प्रयत्न करू लागली. त्यातून भेटी वाढत गेल्या. भेटीतून प्रेम कसे फुलत गेले दोघांनाही कळलं नाही. कार्यक्रम झाला तरी भेटीची ओढ वाढतच राहिली. पण दोघांनी आपलं प्रेम गुप्तच ठेवलं. दोघंही योग्य संधीची वाट पाहत होते. मिलिंदने इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा दिली. अमेरिकेच्या इतर स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करू लागला. ईशा अजून कॉलेजात होती. तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. याच सुमारास मिलिंदचा रिझल्ट आला. त्याला चांगले मार्क्स पडले. कॅम्पस इंटरव्ह्यूतर्फे त्याला बेंगलोरला नोकरी मिळाली. ईशाला घरच्यांना सोडून जाणं मिलिंदच्या जीवावर आलं. ईशानेच त्याची समजूत काढली. म्हणाली, बघता बघता 2 वर्षे निघून जातील. तू थोडा नोकरीत स्थिर होशील. माझंही तोपर्यंत शिक्षण पूर्ण होईल. अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. शिवाय येथून बेंगलोर फार लांब नाही. आठवड्याला जोडून सुट्ट्या आल्या की तू येऊ शकशील. माझ्याकडे बघ. माझे आई बाबा तिकडे लांब पंजाबात एका छोट्या गावात राहतात. जायलाच 2 दिवस लागतात. तरीही मन घट्ट करून मी इकडे आले ना. आता तर मोबाईलच्या स्कायपी आहे, त्यावरच भेटूच. स्वतःची काळजी घे. भरल्या डोळ्यांनी दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. पण दोघांनीही आपल्या प्रेम प्रकरणाविषयी घरी सांगितले नाही. मिलिंद बेंगलोरला रुजू झाला. त्यानं आपलं सर्व लक्ष कामावर केंद्रित केलं. रात्रंदिवस प्रोजेक्टवर काम करू लागला. नवीन नवीन आव्हानं स्वीकारू लागला. त्याचे साहेब त्याच्या कामावर खुश झाले. त्याची अमेरिकेच्या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली. मिलिंदचं अमेरिकेला जायचं स्वप्न पूर्ण झालं. घरची मंडळी खूप आनंदात होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी लग्न करूनच जा म्हणून मागे लागली. त्याच्यासाठी स्थळं पाहू लागली. तेव्हा मिलिंदला ईशाविषयी सांगावंच लागलं. घरचं वातावरण थोडंसं कर्मठ होतं,
पंजाबी मुलगी म्हणून थोडंसं नाराज होते. पण तिथे जाऊन कुण्या गोऱ्या मॅडमशी लग्न करण्यापेक्षा ही पंजाबी कुडी परवडली असा विचार करून त्याने ईशाच्या आई वडिलांशी संपर्क साधला. साधेपणानं पुण्यातच लग्न केलं. महिनाभराच्या अंतराने दोघेही अमेरिकेला गेली. राजा राणीचा संसार सुरू झाला. सुरुवातीला तेथील जीवनाशी जुळवून घ्यायला जड गेलं, परंतु भारतीय मित्रमंडळीच्या मदतीने लवकरच रमले. मग सुट्टीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाणं, वेगवेगळ्या स्थळांना भेटी देणं, गप्पा, सहली, खेळ, संगीताचे कार्यक्रम यात कसा वेळ जायचा कळायचंच नाही. त्यात ईशालाही नोकरी मिळाली. दोघे सुखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. एकमेकांच्या प्रेमात, सहवासात डुंबून गेले. याचा परिणाम म्हणजे ईशाला दिवस गेले. खरं तर त्यांना इतक्यात मूल नको होतं. चुकून घडलं. मग दोघांनी प्रेमाने स्वीकारलं. आता पुढचे बेत करणं आवश्यक होतं. ईशाचे आई वडील छोट्या गावात असल्याने आणि त्यांच्यावर वृद्ध आई वडिलांची जबाबदारी असल्यामुळे ते इतक्या लांब ईशाच्या बाळंतपणासाठी जाऊ शकत नव्हते. पण मिलिंदच्या आईने जायचं ठरवलं. काही महिन्यांनी त्याचे बाबाही गेले. ईशा सुखरूप बाळंत होऊन मुलगी झाली. अमेरिकेच्या प्रथेप्रमाणे हॉस्पिटलमध्येच नाव ठेवलं, किया. कियाला 4 महिने होताच मिलिंदच्या आईबाबांना परत जावं लागलं. मग ईशा कियाला पाळणाघरात ठेवून नोकरीवर जाऊ लागली. सुरुवातीला सगळं जमवून घेणं थोडं जड गेलं. राहून राहून आईबाबाची उणीव भासायची, परंतु मिलिंदच्या समजूतदारपणामुळे दोघं एकमेकांना सांभाळून घर चालवित होते. प्रोजेक्ट पूर्ण होताच मिलिंदला परत भारतात पाठवतील या भयाने तो वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. त्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम, परीक्षा, पदव्या देत होता. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे सर्व करणं गरजेचं होतं. त्यामुळे संगीत व इतर गोष्टींसाठी आता मिलिंदला वेळ मिळत नव्हता. करिअर करणं हे एकच ध्येय समोर होतं. यासाठी वेगवेगळी आव्हानं स्वीकारत होता. याच गोंधळात ईशाला पुन्हा दिवस गेल्याचं लक्षात आलं. तिला धक्काच बसला. तिने गर्भपात करून घ्यायचं ठरवलं. तसे मिलिंदच्या कानावर घातलं. तसं तो म्हणाला, मी जरा जुन्या मताचा आहे, पण मला हे पाप करणं मान्य नाही ईशा. जे झालं ते झालं. त्यात त्या जीवाचा काय दोष. आपण ते ठेवू, वाढवू. तेवढीच कियाला कंपनी होईल. दोघं एकत्र वाढतील. पण तुझ्या नोकरीचं काय? भारतात पाठवलं तर? भारतात परत पाठवलं तर जुनी सध्याची नोकरी आहे. इथे मी प्रयत्न करीत आहे, इंटरव्ह्यू देत आहे. कुठेतरी नक्की मिळेल. काळजी करू नकोस. तिला प्रेमाने मिठीत घेत तो म्हणाला. त्याचा आधार, त्याची मिठी, त्याचे प्रेम खूप काही सांगून गेले. काही वेळा शब्दांपेक्षा स्पर्श खूप सांगून जातात. ईशाला त्याच्या मिठीत खूप सुरक्षित वाटलं. सगळं जग सामावून घेतल्यासारखं. तिनं गर्भ वाढविला. याखेपेस मिलिंदची आजी आजारी असल्यामुळे त्याची आई येऊ शकली नाही. एव्हाना मिलिंद, ईशा इथे चांगले रुळले होते. तेथील पद्धती, सुखसोयींची चांगली माहिती झाल्यामुळे दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने ईशाचे बाळंतपण सुरळीत पार पाडले. तिला दुसरी मुलगी झाली. तिचं नाव सिया ठेवलं. दोघे एकत्र वाढू लागल्या. संसारात एकमेकांचे सहकार्य, विश्वास, प्रेम असेल तर काहीच अशक्य नाही. त्यामुळे संसाराचा रथ सुरळीत चालतो. पण याच नात्यात संशय, अहंभाव, द्वेष आला तर दुराव्याची दरी पडायला वेळ लागत नाही. परंतु आधुनिक काळातील जोडप्यात ह्या भावना फार कमी प्रमाणात दिसतात. दोघेही सुशिक्षित, कमावते असल्यामुळे तडजोड करायला तयार नसतात. कारण दोघांचा अहंभाव आडवा येत असतो. त्यामुळे मतभेद वाढत राहतात आणि घटस्फोटापर्यंत पाळी येते. परंतु याला मिलिंद ईशा अपवाद होते. दोघंही भिन्न परिस्थितीत, वेगळ्या संस्कृतीत वाढले तरी एकमेकांना समजून घेत वाद न घालता हळुवारपणे प्रश्न सोडवायचे. एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने वागायचे. ते पाहून त्यांची मित्रमंडळी लव बर्ड्स म्हणून चिडवायचे. ईशाचा चेहरा लाजेने अनुरक्त व्हायचा. मग ते विचारायचे, तुमच्या सुखाची गुरुकिल्ली कोणती?
तुम्ही दोघे एकमेकांत कसे सामावून जाता? तुम्हाला कधी भांडताना वाद घालताना पाहिलंच नाही बुवा. ईशा, तू तुझ्या मैत्रिणींना जरा धडे दे. तेव्हा दोघांचे चेहरे अभिमानाने भरून यायचे. दिवस कसे छान सुखात जात होते. मिलिंदचे दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न चालूच होते. त्याला यश आले. दुसऱ्या राज्यात नोकरीची मोठी ऑफर आली. त्यासाठी नव्या गावी नव्या प्रांतात जावे लागणार होते. तेथे ईशाच्या ऑफिसच्या शाखा नव्हत्या. त्यामुळे ईशाला इथली चांगली नोकरी सोडून जावे लागत होते. शिवाय ते गाव खूप थंडीचे बर्फ पडणारे होते. त्यामुळे ईशा थोडीशी नाराज होती. मित्रमैत्रिणी, ऑफिस हे सर्व सोडून नव्या गावी पुन्हा जमवून घ्यावं लागणार होतं. तिची मनस्थिती समजून तिला समजावीत मिलिंद म्हणाला, मी तुझी मनस्थिती समजू शकतो ईशा. नव्या गावी नव्या परिस्थितीत जमवून घेणं कठीण आहे. परंतु मला पगार व इतर भत्ते इतके चांगले आहेत की तुला नोकरी करण्याची गरजच नाही. इतकी वर्ष तू शिक्षण नोकरी करून खूप कष्ट केलंस. आता जरा ब्रेक घे. मुलांबरोबर वेळ घालव. तुझं व्हायोलिन पुन्हा सुरू कर. हवं तर पार्ट टाईम नोकरी घे. ठीक आहे, तू म्हणतोस ते पटतं मला. मुलींकडेही लक्ष देता येईल मला. त्यांचं बालपण अनुभवता येईल. सानेचे दिवस आले. सर्वांचा निरोप घेऊन सोडून जाताना वाईट वाटलं. हळूहळू सगळं जमेल. ईशानं स्वतःच्या मनाची समजूत घातली. काही दिवस ऑफिसच्या गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यावर मिलिंदने स्वतःचे घर घ्यायचे ठरवले. त्या दृष्टीने तो प्रयत्न करू लागला. त्याने मोठा आलिशान बंगला निवडला. ईशालाही आनंद झाला. नवीन वस्तूंची खरेदी, सामान लावणं, मुलींचा शाळेत प्रवेश घेणं, यात दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मिलिंदचं नियमित ऑफिस सुरू झालं. महिन्यातले 15-20 दिवस त्याला बाहेरगावी जावं लागायचं. बंगला थोडा गावाबाहेर निवांत ठिकाणी असल्यामुळे कुणाची वर्दळ नाही. आजूबाजूला दाट झाडी व डोंगर. बंगलेही खूप लांब लांब. त्यामुळे कुणा माणसाचे दर्शनही होत नसे. सर्वत्र गूढ शांतता. पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, मध्ये मध्ये घोंगावणारा वारा. घरात एकटी असताना भीती वाटायची. स्वतःच्या छातीचे ठोकेही ऐकू यायचे. दिवसा तरी स्वयंपाक, मुलींना शाळेत क्लासला ने-आण करण्यात, बागकाम करण्यात जायचा. परंतु जेव्हा मिलिंद बाहेरगावी जायचा तेव्हा रात्री झोप यायची नाही. थोडासा आवाज आला तरी दचकायला व्हायचं. त्यातून सियाला ॲलर्जीचा त्रास व्हायचा. तिला जोराचा अटॅक आला की ती गर्भगळीत व्हायची. घाबरून आणीबाणीचा 911 फोन नंबर फिरवून त्यांची मदत घ्यायची. आजूबाजूला कोणी ओळखीचं नाही. ना कोणी मित्र, ना कोणी मैत्रिणी. राहून राहून ऑफिसची, तेथील मित्रमैत्रिणींची आठवण व्हायची. खूप उदास, एकटं वाटायचं. त्यातून मिलिंदही सारखा बाहेरगावी. तो घरी येताच त्याच्याशी तक्रार करत राहायची. मिलिंदलाही कुठेतरी पटत होतं. त्याने त्याच्या ऑफिसमधल्या मित्राला सांगितलं. तसा त्याचा मित्र वरून म्हणाला, बरोबर आहे ईशाचं. न्यू जर्सीला मध्यवर्ती लोकवस्तीत राहायची सवय. शिवाय ऑफिस, मित्रमंडळींचं मोठं वर्तुळ. इथं त्यातलं काहीच नाही. गावाबाहेर मोठं घर, त्यातून अनेक दिवस तू बाहेर. त्यामुळे जगापासून सगळा संपर्क तुटल्यासारखं झालं असेल. मग एकटं उदास वाटणं साहजिकच आहे. मला तिचं म्हणणं पटतं. नव्या गावी नव्या जागे जमवून घ्यायला थोडा वेळ लागेलच ना. इतकी वर्षे ती शिक्षण नोकरी म्हणून बिझी होती. आता अचानक रिकामपणाचा त्रास होत असेल. मीच म्हटलं थोडा ब्रेक घे, आराम कर, मुलींसोबत वेळ घालव, वाटल्यास पार्ट टाईम नोकरी घे. सुरुवातीला पटलं, पण आता कंटाळा येतो, भीती वाटते असं म्हणते. मी यावर एक उपाय सुचवू का? बघ पडतो का तुला? माझा कॉलेजमधला एक मित्र प्रोजेक्टसाठी हैदराबादहून आला आहे. तो घर शोधतोय. सध्या एकटाच आला आहे. त्याची बायको गरोदर आहे. तुझे बेसमेंट तळघर रिकामेच आहे. ते भाड्यानं का देत नाहीस? तेवढीच सोबत आणि तुझे घराचे हप्ते फेडायला थोडी पैशांची मदत. बघ, विचार कर. ईशाला विचार. हो,
बघतो ईशाला विचारून. वरुणचं म्हणणं मिलिंदला पटलं. ईशा म्हणाली, बेसमेंट तर रिकामच आहे आणि सगळ्या सोयी आहेत, द्यायला हरकत नाही. पण त्यापूर्वी त्याला बघून त्याच्याशी बोलून ठरवू. विकेंडला वरून त्याला घेऊन आला. काळा सावळा तजेलदार चेहऱ्याचा हसतमुख राघवन बोलायला वागायला बरा वाटला. त्याच्या काही मागण्या अपेक्षा नव्हत्या. भाडेकरूच्या सर्व अटी व भाडे त्याने लगेच मान्य केले. आगाऊ रकमेचा चेकही दिला आणि 2 दिवसानंतर थोडेसे सामान घेऊन राहायलाही आला. घरात कुणी माणूस आहे या विचारानेच ईशाला बरे वाटले. येता जाता तो मुलींशी प्रेमानं बोलायचा. काही हवं का, मुलींना ऑफिसला जाताना शाळेत सोडू का म्हणून अगत्याने विचारायचा. कधी कधी बागेत गवत काढायला, पाणी घालायला मदत करायचा. मुलींसाठी चॉकलेट किंवा केक आणून द्यायचा. त्यामुळे ईशाला त्याच्याविषयी आपुलकी वाटायला लागली. मग ती सुद्धा काही खास पदार्थ केले की त्याला बोलावू लागली. मॉलमधून काही हवं असेल तर हक्कानं सांगू लागली. बघता बघता इतकी जवळक वाढली की जणू तो कुटुंबातलाच एक सदस्य बनला. एकदा मध्यरात्री सियाला दम्याचा अटॅक आला तर ईशाने त्याला फोन केला. तो लगेच धावून आला. तिच्याबरोबर दवाखान्यात गेला. एकदा मध्यरात्री हिटिंग सिस्टीम अचानक बंद पडली. सर्व घर गार गार झालं. खूप थंडी वाजायला लागली. तेव्हा मध्यरात्री उठून बॅटरीच्या प्रकाशात त्याने ते दुरुस्त केलं. दिवे आले. हिटिंग सिस्टीम पूर्ववत झाली. प्रत्येक अडीनडीला मिलिंद घरी नसताना त्याची मदत व्हायची. त्यामुळे मुलींनाही तो जवळचा वाटायचा. सुट्टीच्या दिवशी त्या त्याच्याबरोबर खेळ खेळायच्या, वाद घालायच्या. मग स्विमिंगला, ड्राईव्हला बाहेर जाऊ लागल्या. तोही एकटा असल्याने त्याला कुटुंबाची उणीव भासायची. इथे अमेरिकेत नवीन असल्यामुळे ओळखीही फारशा नव्हत्या. मग तो मुलींना घेऊन बाहेर जायचा, एकत्र जेवायचा. राघवन अंकल त्यांचा आवडता अंकल बनला. मिलिंदचा बाहेरगावाहून फोन यायचा तेव्हा मुली व ईशा राघवन बरोबर कुठे गेली, काय मजा केली हे सविस्तर सांगायच्या. मिलिंदलाही ऐकून बरं वाटायचं. तो परत आल्यावर सर्वजण एकत्र मजा करायचे. ईशापेक्षा तो वयाने लहान असल्यामुळे ईशालाही काही सांगायला संकोच वाटायचा नाही. तिलाही त्याच्यासोबत मजा यायची. आता तिची कसलीच तक्रार नव्हती. पूर्वी मिलिंद बाहेरगावी गेला की पुन्हा पुन्हा फोन करून कधी येणार म्हणून विचारायची. तक्रारीचा पाढा वाजत राहायची. त्याच्या येण्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायची. त्याच्या आवडीचे पदार्थ करून अकराने खायला घालायची. त्याने आल्यावर कुठे खरेदीला जायचं, कुठे फिरायला जायचं याचे वेगवेगळे बेत मनाशी करायचे. हळूहळू यात खंड पडायला लागला. त्या प्रतीक्षेत पूर्वीची व्याकुलता, विरह, उत्कटता नव्हती. उलट मिलिंद गावून आला की ती म्हणू लागली, तू इतके दिवस बाहेरगावी काम करून थकला असशील, थोडा आराम कर. मी राघवन बरोबर जाऊन बाहेरची कामे आटोपून येते. तर कधी मिलिंद मुलींना शाळेत सोडतो, क्लासमधून आणतो म्हटल्यावर ईशा म्हणायची, राघवन आणेल, तू नसताना बरेच वेळा तोच जातो, तू माझ्याबरोबर वेळ घालव. मिलिंदला तिचं बोलणं किंवा वागणं बिलकुल खटकायचं नाही. कारण त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता, प्रेम होतं. कॉलेजात असल्यापासून तो तिला ओळखत होता. ती आपल्या मर्यादा राखून वागायची. वागण्यात उथळपणा नव्हता. ती उच्छृंखल नव्हती. आता तर 2 मुलींची आई होती ती. त्यामुळं त्याचं मन स्वच्छ होतं. 1-2 वेळा त्याला असे अनुभव आले की ईशा जरा त्याची अधिकच काळजी घेते, आपल्याकडे दुर्लक्ष करते. परंतु हे वाईट विचार त्याने लगेच झटकून टाकले. एक दिवस त्याचे काम लवकर संपले. ईशाला सरप्राईज देऊया म्हणून तो न सांगता बाहेरगावाहून आला तर घर बंद. एकदम शुकशुकाट. त्याने डुप्लिकेट चावीने घर उघडलं. थोडासा फ्रेश होऊन तो फॅमिली रूममध्ये मोबाईल पाहत बसला. काही वेळाने ईशा व राघवन हसत बोलत दार उघडून आत आले. बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर एकमेकांना चिकटून बसले. हातावर हात मारीत जोक्स करू लागले. घरात कुणी आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांची ही जवळीक सलगी पाहून मिलिंदचा पारा चढला. परंतु मनावर संयम ठेवून एकदम बाहेर आला. त्याला असं अचानक समोर पाहून दोघांचे चेहरे एकदम पडले.
ईशाला तर घाम फुटला. ती सोफ्यावरून उठून येत म्हणाली, अरे मिलिंद, तू अचानक असा कसा काय आलास? उद्या येणार होतास ना? येण्यापूर्वी फोन तरी करायचा. तसं शांतपणे म्हणाला, तुला सरप्राईज द्यायचं म्हणून सांगितलं नाही, त्याऐवजी तुम्हीच मला सरप्राईज दिलं. कुठे गेला होता दोघं? अरे राघवन, आज ऑफिस नाही का तुला? तशी ईशा म्हणाली, आज त्याने माझ्यासाठी रजा टाकली आहे. मला एक इंग्रजी सिनेमा पाहायचा होता. तो मोठ्यांसाठी असल्यामुळे मुलींना घेऊन जाऊ शकत नव्हतो ना. आज शेवटचा दिवस होता. मग मुलींना शाळेत सोडलं. तिथूनच सिनेमाला गेलो. मॉलमध्ये जेवलो आणि घरी आलो. मज्जा आली, उत्साहाने ती म्हणाली. राघवांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला. लगेच उठत तो म्हणाला, ईशा, मी खाली जातो. अरे चहा घेऊन जा. तुझा आवडता मसाला चहा करते ना. बाय द वे, थँक्यू. तो मान खाली घालून निघून गेला. मानेला गोड झटका देत ती मिलिंद जवळ येत म्हणाली, तू काय घेतोस, चहा की स्नॅक्स? मला काही नको. विमानात खाणं झालंय माझं. मी जरा आत जाऊन पडतो. त्याची नाराजी पाहून ती म्हणाली, मी राघवन बरोबर सिनेमाला गेले म्हणून तू अपसेट दिसतोस, हो ना? दिवसभर घरात बसून मला कंटाळा येतोय. तू महिने टूरवर. आल्यावर ही कामात बिझी. मला इथं ना कोणी ओळखीचं ना कोणी मैत्रीण. राघवांचा खूप आधार वाटतो रे. तो खूप समंजस व प्रेमळ आहे. न सांगता मुलींची व माझी मनस्थिती ओळखतो तो. मुलींना शाळेत क्लासमध्ये सोडतो. आम्हाला काय हवं नको ते पाहतो. कधीही बोलावलं, फोन केला तर मत्तीला धावून येतो तो. ईशा, तुला इतकं एकटं वाटत असेल तर काही महिने माझ्या आईबाबांना बोलावून घेऊ का? तशी काही गरज नाही. आता मला सवय झाली. तरी सुद्धा मला वाटतं त्यांना बोलावून घ्यावं. आईची आई वारली, त्यामुळे ती मोकळीच आहे. तिला चेंज होईल. अलीकडे ती दोघं आली नाहीत. आपलं नवीन घर, नवं गाव बघतील. मुलींनाही आजी आजोबांचा सहवास मिळेल. जशी तुझी मर्जी. थोड्याशा नाखुशीनेच ती म्हणाली. त्याने लगेच आईबाबांना फोन करून विचारलं. तिकीट काढलं. आठवड्यानंतर ते आले सुद्धा. मुलींना आनंद झाला. राघवांचं येणं जाणं चालूच होतं. आईबाबांशी तो मोकळेपणाने बोलायचा. त्यांना काही हवं नको ते विचारायचा. मिलिंद बाहेरगावी असताना त्याचं ईशाशी सलगीने वागणं कुठेतरी त्यांना खटकायचं. ईशा त्याच्याबरोबर बाहेर जायची. घरात काही बनवलं की लगेच त्याला बोलवायची, नेऊन द्यायची. त्याच्या आपुलकीने चौकशी करायची. ते पाहून ती जरा त्याची जास्तच खातिरदारी करते असं वाटायचं. परंतु काही उघड बोलण्याचं धाडस नव्हतं. इथलं वातावरण, इथली संस्कृती, राहणीमान, पद्धती सगळंच वेगळं. उगाच मुलाच्या संसारात संशयाची ठिणगी कशाला टाका, म्हणून ती दोघं गप्प बसायची. परंतु ईशा राघवांची मैत्री जवळीक मनाला कुठंतरी खटकायची. मन आतल्या आत अस्वस्थ व्हायचं. भारतात परतण्यापूर्वी एक दिवस बाबा मिलिंदला म्हणाले, मिलिंद, तळघरात एका पुरुषाला भाडेकरू म्हणून ठेवण्याऐवजी एखाद्या भारतीय कुटुंबाला का ठेवत नाहीस? तेवढीच कुटुंबाची वर्दळ राहील. मुलींना खेळायला सवंगडी मिळतील. ईशालाही त्याच्या आईची कंपनी मिळेल. ते ऐकून पटकन ईशा म्हणाली, डॅडी, कुटुंबाला ठेवलं तर 24 तास गोंधळ, त्यांच्या अनेक मागण्या, कटकटी, घराची सुद्धा वाट लावतात. एकटा पुरुष भाडेकरी असला तर दिवसभर ऑफिसात, कुणाचं येणं जाणं नाही. रात्रीच घरी येणार. आणि हो, राघवनची बायको लवकरच येईल मुलाला घेऊन. त्यावर मिलिंदचे बाबा गप्प बसले. मिलिंद म्हणाला, ईशा म्हणते ते खरं आहे. कुटुंब ठेवलं की घरात जास्त माणसं, निदान 3 किंवा 2. मग येणं जाणं, गप्पा. तळघरात आवाज झाला की घुमतो, त्याचाही त्रास. शिवाय त्यांच्या रोज उठून तक्रारी आणि मागण्या.
राघवनची बायको प्रसूत झाली आहे. तो लवकरच बायकोला बोलावणार आहे म्हणे. मग मुलींना छोट्या बाळाशी खेळायला मजा येईल. हो बाबा, मध्येच ईशा म्हणाली. तिचा चोंबडेपणा दोघांनाही आवडला नाही. आता पूर्वीची ईशा राहिली नाही. तिच्यात खूप बदल झालेत. त्यांच्या मनात आलं, पण ते उघडपणे काहीच बोलले नाहीत. तिचं वागणं बोलणं त्यांच्या संस्कारी मनाला पटलं नाही. आपल्यामुळे पती पत्नीमध्ये वितुष्ट नको म्हणून ते गप्प बसले. 3 महिने होताच परत भारतात परतले. मिलिंदचं काम पूर्वीसारखं चालू होतं. आई बाबा होते तेव्हा रजा काढून सर्वजण आजूबाजूला फिरून आले. थोडे दौरे कमी केले. आता पूर्वीसारखे दौरे सुरू झाले. राघवनचं येणं जाणं चालू असलं तरी कुठेतरी दडपण होतं. मिलिंदही बराच वेळा घरी असायचा, त्यामुळे राघवनला संकोच वाटायचा. शिवाय त्याने एकत्र फिरायला जाताना राघवनला एकटं मागं राहावं लागायचं. त्याचं मन खट्टू व्हायचं. मिलिंदचे आई बाबा भारतात परतले आणि दोघांना रान मोकळं झालं. मुली शाळेत जातात. दोघंही राजरोसपणे सहलीला, मॉलमध्ये, सिनेमाला, ड्राईव्हला जाऊ लागले. कधी आठवड्याच्या सुट्टीला मुलींना केअरटेकरवर सोपून बाहेरगावी जाऊ लागले. एकदा दोघं बाहेरगावी गेल्यावर अचानक अर्जंट काम आल्यामुळे काळजी घेणारी बाई लवकर येते म्हणून मुलींना सोडून बाहेर गेली. तेव्हा सियाला अचानक खोकला येऊन श्वास चढला. किया खूप घाबरली. तिने ईशा राघवन अंकलला फोन केला, पण लागला नाही. पण डॅडीला फोन केला. त्याने घेताच किया रडत रडत म्हणाली, डॅडी, मम्मा राघवन अंकल बरोबर बाहेर गेली. सियाला श्वास घ्यायला त्रास होतोय. मी तिला औषध दिलंय, पंपही घेते, पण अजून बरं वाटत नाही. मम्माचा अंकलचा फोनही लागत नाहीये. मला खूप भीती वाटते. किया, घरात तुम्ही दोघीच आहात? तुम्ही का त्यांच्याबरोबर गेला नाहीत? मम्मानं कुणी केअरटेकर किंवा नॅनी ठेवली नाही? मम्माचं काहीतरी काम होतं म्हणून ती जेसिकाला ठेवून गेली, पण तिला फोन आला अर्जंट काम आहे म्हणून. ती तासाभरात येते म्हणाली. तेव्हाच असं झालं. घाबरू नकोस बेटा, ती बरी होईल. फार त्रास होतो असं वाटलं तर 911ला फोन कर. तोपर्यंत मी तुझ्या मम्माला आणि राघवनला फोन लागतो का ते पाहतो. जेसिकाचा नंबर असला तर पाठव, मी तिलाही फोन करतो. बऱ्याच प्रयत्नानंतर जेसिकाचा फोन लागला. त्याने तिला चांगलंच फैलावर घेतलं आणि ताबडतोब घरी जा म्हणून सांगितलं. ईशा राघवनचे फोन लागलेच नाहीत. तेव्हा काम टाकून लगेच घरी जावं असं वाटलं, परंतु ते शक्य नव्हतं, कारण पहाटेशिवाय परत जाण्यास विमान नव्हतं. रात्री काम संपवून तो पहाटेच्या विमानानं घरी आला. ईशा राघवन नुकतेच कुठून तरी आले होते. सिया ईशाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. राघवन स्वयंपाकघरात काहीतरी करीत होता. किया तिच्या खोलीत झोपली होती. मिलिंदचा राग खदखदून बाहेर आला. ईशावर आरोप करीत खूप ओरडला. ईशानं शांतपणे सर्व ऐकून घेतलं. मग म्हणाली, तू माझा नवरा असून तुला माझी मनस्थिती समजत नाही. आता तू केवळ पैसा आणि करिअर याच्या मागे लागलायस. कामापुढे बायको मुली आहेत याचाही विसर पडतो तुला. दौऱ्यावरून आला तरी काम काम म्हणून स्टडीमध्ये बसतोयस. ऑफिसला जातोस. मी दिवस रात्र मुलींची शाळा घर सांभाळणे, स्वयंपाक हेच बघते. राघवन आहे म्हणून तुझ्या गैरहजेरीत मला त्याची मदत होते. तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या तो सांभाळतो. नाहीतर या भूत बंगल्यात मला वेळ लागलं असतं. रांधा वाढा उष्टी काढा यासाठी माझ्या आईवडिलांनी वाढवली नाही आहे मला. मलाही वेगळं अस्तित्व आहे. मलाही भावना आहेत. मी या एकाकी एकतर्फी आयुष्याला कंटाळले. आता मला माझ्या मनासारखं जगायचं आहे, मजा करायची आहे. तेव्हा तू माझी यातून सुटका कर. मला घटस्फोट दे. मी उद्याच माझ्या वकिलांशी बोलते. ते ऐकून मिलिंदला आश्चर्याचा धक्काच बसला. तो नखशिखांत हादरला. म्हणाला, ईशा, तू काय बोलतेस? तुला तरी कळतं का? काय झालंय तुला? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अगं या बिचार निष्पाप निरागस मुलींचा तरी विचार कर. त्यांचा काय दोष? त्यांनी कुणाकडे पाहायचं? ते तुझं तू बघ.
तुझे आई वडील आहेत त्यांना बोलावून घे, नाहीतर दुसरं लग्न कर. मला माझं तारुण्य वाया घालवायचं नाही. मला माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगू दे. ईशा, अशी कशी बेजबाबदारपणे वागतेस तू? त्या राघवनने तुझ्या डोक्यात खूप काही भरवलंय. तू अशी नव्हतीस. अगं, तो विवाहित आहे. तुझ्यापेक्षा लहान आहे तो. एका मुलाचा बाप आहे. विसरलीस का? मला सगळं माहीत आहे. त्यानं काहीच लपवलं नाही माझ्यापासून. तरी सुद्धा तू तुझ्या प्रेमळ नवऱ्याला, मुलींना अर्ध्या रस्त्यात टाकून त्याच्याबरोबर निघालीस. माझा नाईलाज आहे. खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय. आता तो बदलायचा नाही. तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली आहे. तू आंधळी झाली आहेस, आंधळी त्याच्या प्रेमात. रागाने तडफडत तो म्हणाला. तुला काय समजायचं ते समज, पण मला यातून सुटका हवी हे नक्की. ती ठामपणे म्हणाली. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. तिनं वकिलाकडून नोटीस पाठवली. मिलिंदचा नाईलाज झाला. कोर्टात जाऊन वाद वाढवण्यापेक्षा कोर्टाबाहेर तोडगा काढणं हे मिलिंदला योग्य वाटलं. दोघं वकिलाच्या सल्ल्याने काही महिने विभक्त राहायचे. मग घटस्फोट द्यायचा असं ठरलं. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला दर महिना पोटगी द्यायची त्याने मान्य केलं. मुली मिलिंदकडे राहतील, परंतु आठवड्यातून एकदा तिला घरी किंवा बाहेर घेऊन जाण्याची परवानगी दिली. ईशा स्वतःच सामान घेऊन घरातून बाहेर पडली. जाताना तिचा चेहरा निर्विकार कोरडा होता. मुली मात्र मुसमुसून रडत होत्या. पुन्हा पुन्हा आपले डोळे पुसत होत्या. परंतु त्यांच्या रडक्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून ईशाचं काळीज द्रवलं नाही. चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. मागे एकदाही वळून न पाहता आपले सामान घेऊन गाडीतून निघून गेली. मिलिंदलाही गहिवरून आलं. आपल्यावर, मुलींवर जीवापाड प्रेम करणारी एकेकाळची आपली सखी, आपली अर्धांगिनी इतकी कठोर कशी वागू शकते याचं मनाशी आश्चर्य करीत राहिला. मनाने एकदम खचून गेला. परंतु मुलींसाठी आता ताट उभं राहायला हवं. त्यांची योग्य काळजी घ्यायला हवी या निश्चयाने त्याने स्वतःच्या मनाला सावरलं. अनेक निर्णय घेतले. दौरे कमी केले. शक्यतो घरातून काम करू लागला. आई वडिलांना फोन करून सांगितलं. त्यांना लवकर बोलावून घेतलं. मुलींना सांभाळण्यासाठी न्यानी ठेवली. गावाबाहेरचा प्रशस्त बंगला विकून गावात मध्यवर्ती जागेत फ्लॅट घेतला. मुलींकडे जमेल तितके लक्ष द्यायला लागला. किया वयाने मोठी असल्यामुळे व परिस्थितीमुळे जास्त समज असल्याने आईचा खूप राग करायची. पण छोटी सिया वरचेवर आईची आठवण काढून रडायची, हट्ट करायची. मला आई हवी म्हणून जेवायची नाही, औषध घ्यायची नाही, शाळेला जायला कुरकुरायची. मग मिलिंदला त्याच्या आईबाबांना तिची समजूत काढता काढता पुरे वाट व्हायची. ठरल्याप्रमाणे ईशा त्यांना आठवड्यातून एकदा स्वतःच्या घरी किंवा बाहेर घेऊन जायची. तेव्हा सियाचा चेहरा आनंदाने उजळून निघायचा. परंतु घरी आल्यावर पुन्हा अधिक हट्ट सुरू व्हायचे. सुनेच्या उत्कृंखल वागण्यामुळे मुलाचे व नातींचे होणारे हाल पाहून मिलिंदच्या आईवडिलांचे डोळे भरून यायचे. तर कधी तिच्या रागाने मन संतप्त व्हायचं. परंतु गोडी गुलाबीने परिस्थिती सांभाळून घेण्याखेरीज त्यांच्या हातात काही नव्हतं. कालचक्र फिरत होतं. दिवस कुणासाठी थांबत नसतात. मिलिंद हळूहळू रुळत होता. ईशा कसला तरी कोर्स करते, नोकरीसाठी प्रयत्न करते हे मुलींकडून त्याला कळलं. आपण इतके दिवस सांगत असताना त्याने नोकरीचे मनावर घेतले नाही याचं त्याला वाईट वाटलं. परंतु आता स्वतःहून नोकरीसाठी खटपट करते हे ऐकून बरंही वाटलं. राघवनचा प्रोजेक्ट पूर्ण होत आला. त्याचा व्हिसा संपत आला. व्हिसाशिवाय राहणं सरकारी नियमाच्या विरुद्ध होतं. तो इतर ठिकाणी कामासाठी प्रयत्न करीत होता, पण यश येत नव्हतं. अशावेळी भारतात परत जाणं हा एकच पर्याय समोर दिसत होता. ईशा अजून अमेरिकेची नागरिक नसल्यामुळे ती त्याला स्पॉन्सर करू शकत नव्हती. त्यामुळे दोघांसमोर मोठा पेच पडला होता. तिकडे भारतात राघवनची पत्नी, आई वडील त्याची आतुरतेने वाट पाहत होते.
पण याने आपले प्रेम प्रकरण गुपित ठेवले होते. बघता बघता राघवनचे प्रोजेक्ट झाले. व्हिसाही संपला. त्याला नाईलाजाने भारतात परत जावे लागले. कायद्याविरुद्ध राहिला असता तर तुरुंगवास भोगावा लागला असता, म्हणून ईशाही गप्प बसली. आपण नागरिक बनताच त्याला बोलावून घ्यायचं, तोपर्यंत तो भारतात राहून नोकरीचे प्रयत्न करीत राहील असं ठरलं. राघवन गेला तशी ईशा एकदम एकटी झाली. आता तिला पार्ट टाइम नोकरी मिळाली होती, परंतु घरी आल्यावर घर खायला उठायचं. मुलींची मिलिंदची आठवण यायची. पूर्वीचे एकत्र घालवलेले आनंदाचे दिवस आठवून डोळे भरवून यायचे. जेवण जायचं नाही, रात्री झोप लागायची नाही. सारखी मुलींची आठवण यायची. मग त्यांना फोन करायचे, पण त्या शाळेत जायला निघालेल्या असायच्या. मग तिला संकोच वाटायचा. आपल्याला त्यांच्याशिवाय एकटी राहणं असह्य होते असं तिच्या लक्षात यायला लागलं. मग तिने ठरवलं, आता माघार घ्यायची, हार मानायची. तिने स्वतःच्या वकिलाशी सल्ला मसलत केला. विभक्तीचा काळ असल्यामुळे पुन्हा एकत्र येणं शक्य होतं. ईशा स्वतःचं घर सोडून गेल्यामुळे चूक तिची होती. तेव्हा चूक कबूल करून पुढाकार घेणं हे तिच्याच हातात होतं. तिनेच माघार घ्यायचं ठरवलं. परंतु मिलिंद, त्याचे आई बाबा आपल्याला माफ करतील की नाही ही शंका मनाला सतत सतावत होती. त्यावर फारसा विचार न करता स्वतः जाऊन माफी मागणं हाच पर्याय तिच्यासमोर होता. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी ती घरी आली. मुलींना बाहेर घेऊन न जाता सरळ आत आली. मिलिंदच्या आईबाबांचे पाय धरून धाय मोकलून जोरजोराने रडू लागली. मी चुकले, मला माफ करा. माझी फार मोठी चूक झाली, मला पुन्हा घरात घ्या, म्हणून हातापाया पडून विनवणी करू लागली. आपल्या अश्रूंनी जणू त्यांच्या पायावर अभिषेक केला. मिलिंद बाहेरून आला तसे हात जोडून त्याची माफी मागू लागली. तिचा करुण पश्चातापदग्ध चेहरा पाहून सर्वांचे हृदय द्रवले. आई बाबा म्हणाले, तुझी चूक तुला कळली, तू पुन्हा घरी आलीस यातच आम्हाला आनंद आहे. आपला मुलगा, नाती, सून सुखात आनंदात असावीत हीच आम्हा म्हाताऱ्यांची अपेक्षा. त्यातच आमचं सुख आहे. पोरी, तुला त्याची जाणीव झाली आणि तू घरी आलीस हे आमच्यासाठी खूप आहे. इतक्यात मुली सुद्धा आल्या. रडणाऱ्या आईला बघून त्या एकदम धावत येऊन बिलगल्या. मिलिंदनं पुढे येऊन सर्वांना कवेत घेतलं. साश्रू नजरेनं मिलिंदचे आई बाबा त्यांना पाहत राहिले. मनातल्या मनात देवाचे आभार मानत राहिले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.